तू हसत स्वागत केली होतीस, हसत स्वागत केली होतीस आणि जीवनभर संकटाचा तू सत्कारही केली होतीस. बाबाच्या दर्शनानं रमाई मन आनंदानं भरून ठेवली होतीस. बाबाची कृतज्ञता रमाई तुझ्या भिजल्या डोळ्यानं तू पाहिली होतीस. आणि आज सावित्रीच्या लेखणीला आज तू माझी प्रेरणा दिलीस. जय भीम, जय रमाई, जय संविधान. आपल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ताईचा सन्मान करावा आणि यानंतर यवतमाळहून आलेल्या अर्चनाताई खूप आदर करावी. गाणं म्हणून पोट भरणारा, मी गाणं म्हणणारा, दारोदारी फिरून गाणं म्हणून पोट भरणारा. बौद्धांच्या वस्तीत कुंब्यांच्या वस्तीत गेलो, शिवबाची गाणी गायली. आदिवासींच्या वस्तीत गेलो, बिरसाची गाणी गायली. धनगराच्या वस्तीत गेलो, अहिल्याबाईची गाणी गायली. ब्राह्मणांच्या वस्तीत गेलो, रामाची गाणी गायली. पण लोकशाहीचं गायचं हे कळलंच नाही मला. फक्त एवढंच कळलं, लोकशाही माझ्यासारखी भटकून राहिली दारोदार. जरा गंभीर व्हावे, घाव शब्दांचे जरा गंभीर व्हावे. शब्द फेकावे असे की तीर व्हावे. आणि बंद डोळ्यांना तुझी मूर्ती दिसावी. एवढे तरबेज कारागीर व्हावे. आणि शंड इथल्या संस्कृतीला ठेचण्याला भीमशिवबासारखे तू वीर व्हावे. काही सुटे शेर सादर करते. होऊन स्वार गेला बघ गंध या हवेवर, झाडास चंदनाच्या अद्याप ठाव नाही. आणि मी मानिले अखेरी, कर्मास देव अपुल्या, देवास मानणारा माझा स्वभाव नाही. उरास जखमा नवीन नाही, हसून जगणे कठीण नाही. आणि धुळीत आम्ही जरी मिळालो, चरित्र आमचे मलिन नाही. इथे उगवते हिरेनी मोती, पडीक इथली जमीन नाही. आणि शेर बघा, विकास आम्ही कसा करावा, दुरुस्त आमची मशीन नाही. एक गझल सादर करते. मिळे संविधानामुळे हा सहारा, कमी नाही कोठेच आमचा दरारा. मिळे संविधानामुळे हा सहारा, कमी नाही कोठेच आमचा दरारा. बघा सूर्य करतो सलामी भीमाला, दिशादर्श भीमा जणू ध्रुव तारा. आणि तळेही कसे काय चवदार केले, भीमाचा लढा सागराला विचारा. आणि कशी मंद झाली गती चळवळीची, कसा हा उरातील विझला निखारा. आणि उभी न्याय मागत दिसे खैर लांजी, कुठे न्याय मिळतो तयांना विचारा. आणि कसे श्वास छातीत बंदिस्त झाले, कसा सहन होईल हा कोंड मारा. आणि शेवटचा, आता अंतरातील शुद्धीकरण. धन्यवाद ताई. परत नौशाताई ठाकूर त्यांनी आपली रचना सादर करावी. त्यांना विनंती आहे की त्यांनी एक आपली छोटीशी रचना सादर करावी. थेट कविता